येस. तर आज आपलं न्यू इयर सुरू झालेलं आहे. आपलं म्हणजे विहंगमचं नाहीये न्यू इयर, पण एक कॅलेंडर इंग्लिश कॅलेंडर प्रमाणे नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. आपलं वर्ष विहंगमचं तर एप्रिलमध्ये होतं. थोडंसं आता पेड जे काही आहे ते सगळं मी सुदर्शनच्या नावाखाली घेत आहे. कारण आपल्याला फायनान्शियल काही आपण अकाउंट बँकेतलं खातं आहे ते चालवू शकत नाहीये सध्या तरी. त्यामुळं फायनान्शियल सुदर्शन पिरॅमिडच्या खाली घेते. मोफत जे सगळं आहे ते विहंगम टेक्नो हॉलिस्टिकच्या अंडर आपलं सेवेचं काम चालूच आहे. तर याच्यामध्ये आता काही जण रेकी शिकले, भाग 1 शिकलेत, काही जण भाग 2 घेतायत. तर शाळेचे जे आपण कार्यक्रम करत आहोत, त्याचं फारसं मला कोणाच्यात दिसलं नाही संकल्प मी जे बघितले ते. तर जरूर पुढे या. तुमच्यामधलं आपण जे काही कौशल्य विकास म्हटले, त्यामध्ये तुमचे मध्ये जे काही गुण आहेत, ते सगळे शाळेत शिकू शकतो. रेकी शिकू शकतो, हस्तमुद्रा शिकू शकतो. तर ज्ञानार्जनचं काम महत्वाचं आहे. त्या दृष्टीने संकल्पामध्ये मला फारसं दिसलं नाही. मी अर्धा-अर्धा तास एकेकीचे संकल्प चेक केले. आणि उद्या मीटिंग आहे आपली 4 वाजता. उद्या काही पुस्तक वाचन होणार नाहीये. 4 वाजता शिवसर्वोदय शास्त्रवाल्यांची ज्यांनी मला संकल्प पाठवलेले आहेत 15 दिवसाचे, वार्षिक नाही. त्यांची मी मीटिंग उद्या घेणार आहे. फक्त त्यांनाच लिंक जाणार आहे आणि त्यांना पुढचं गाईडन्स मिळणार आहे. तर सगळ्यांना मला पुन्हा एकदा सांगायचंय, आपण नवीन वर्षाच्या कार्यक्रमाचं डिस्कशन केलंच आहे. पण तरी सुद्धा चक्राध्यानाला मी आता थोडंसं स्ट्रिक्ट केलंय. ज्यांना जॉइन करून घेतलं नाहीये, त्यांच्याशी मी संवाद साधतेय. असं काही नाही नवीन लोकांना जॉइन करून घ्यायचं नाहीये. नवीन लोकांना जॉइन करून घ्यायचंय, पण जे उठणार आहेत 4:30 अशांनाच जॉइन करून घ्यायचंय. आणि शनिवार, रविवार मी लिखाण करणार, तुम्ही अनुभव सांगणार हे वधवून घेतेय. काही जुन्या साधकांना मी जॉइन करून घेतलं नाही. त्यांनी आतापर्यंत लिखाणात काही कॉन्ट्रिब्युशन केलेलं नाहीये. आता मागं राहून चालणार नाही अशा लोकांनी. तुम्हाला दर शनिवार, रविवार 2 दिवस दिलेले आहेत. त्यासाठी तुम्हाला 2 ओळी, 4 ओळी तरी लिहिता आल्या पाहिजेत. आणि एवढा वेळ नसेल तर काही कार्यक्रम तुम्ही करू नका, असं माझं म्हणणं आहे. म्हणजे काही नेहमीचे ध्यान असतील ते तुम्ही करा. चक्र ध्यान केवढं मोफत आहे आणि जर बाहेर तुम्ही बघितलं 1 दिवसाचं चक्र ध्यान, 2 दिवसाचं चक्र ध्यानाला सुद्धा ₹500-500 फी आहे. आपण फी घेत नाहीये याचा अर्थ कसंही करायचं असं नाहीये. एवढं सुंदर क्रिएशन आहे ते. त्याच्यात सगळं भंडार भरलेलं आहे. तुम्ही ध्यान जरी नाही केलं, नुसतं ऐकलं चक्र ध्यान, तरी केवढं नॉलेज मिळणार आहे. तर म्हणून लिखाण स्वतः केलं पाहिजे. तुम्ही म्हणू शकता, मला फारसे अनुभव वाटले नाहीत, असं म्हणू शकता. काही हरकत नाहीये. याचा अर्थ तुम्हाला अनुभव आले नाहीत असंही होत नाही. तुमच्या जाणीवेत ते आलं नाही. पण तेवढं लिखाण मी वधवून घेतेय काही लोकांकडनं आणि त्यांनाच जॉइन करते. तर तुम्ही सगळ्या जुन्या लोकांनी तुम्ही कोणाकोणाला हे केलेलं होतं, जोडलेलं होतं. हे सगळं बघा. कारण खूप लोकांना उशिरा जागा व्हायची सवय. चक्रधन सुरू झालं, की मग मॅडम मला जॉइन करायचं. मग काही अनुभव येतात. मग कम्युनिटीवर टाकते. इथून पुढे तसं चालणार नाही. 2026 वर्ष सुरू झालेलं आहे. चांगल्या कोर्सला मी केव्हाही तुमच्या म्हणण्यानुसार जॉइन करून घेणार नाही. कारण चक्राध्यान ग्रुप ज्यांनी जॉइन केल्या वेळेत त्यांनाच माहिती केवढं सुंदर आपण तिथे काय-काय डिस्कस केलंय. संकल्प किती बारीक आपण चाललेले आहेत. खरं तर मला त्याची सुद्धा मीटिंग घ्यायची होती. पण ठीक आहे, काही नवीन साधकही जोडलेले आहेत. आणि मी पण गुण सांगते माझ्या पद्धतीने. मला वेळच नाही मिळाला. गुण अवगुण. यावेळेला चक्राध्ययनाचं हायर उद्दिष्ट ठेवले. आपल्या गुणांना आपल्याला फुलवायचंय. मग त्या दृष्टिकोनातून संकल्प लिहिला तर आड्यातच नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार? आपण बीजच नाही लावलं, बीज पेरूचं लावतो तर आंबा कसा खायला मिळणार? आंबा खायचा तर आंबाच आपल्याला मिळाला पाहिजे. उद्दिष्ट आपण हायर जर ठेवले तर खालचे आपोआप होत जातात. जसं मूलाधार चक्रात जर बॅलन्स झालं, क्लीन झालं, तर दुसऱ्या चक्रांना 60% पर्यंत ऊर्जा मिळणारच आहे. म्हणजे पहिलं चक्र किती महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये नियमितपणा असणं महत्वाचं आहे. 5 दिवसापैकी 3 दिवस करणं तुम्हाला मी कंपल्सरी केलंय. 3 दिवस नाही झालं तर तुम्ही ग्रुपच्या बाहेर पडायचंय आणि मेंबरशिप खाली जे व्हिडिओ आहेत ते बघून कॅच करायचं आहे. आणि मग दुसऱ्या चक्राला यायचं आहे. हे 3 खालच्या चक्रांचं. हृदय चक्राला तुम्ही येऊ शकता. ज्या कोणाला तुम्हाला वाटतं, की मला आता खालचं जमत नाहीये 3 आठवड्यांनी,
हृदय चक्राला या तुम्ही जॉईन व्हा हृदय चक्र. विशुद्धी मी घेणार आहे की नाही आता तरी माझं प्रयोजन नाहीये. 4च चक्र मी गृहीत धरलेले आहेत 1 महिन्यापुरते. तर हे झालं चक्रध्यानाचं. सगळ्यात महत्वाचं जो मुद्रांचा कोर्स लॉन्च केलेला आहे 8 ते आता उद्या तर नाहीच आहे ना पुस्तक वाचन. आज संपलं ते. उद्या मी मीटिंग ठेवली आहे शिवसर्वोदय साधकांची. सगळ्यात महत्वाचं जानेवारी फोकस करायचं आहे. का तर त्याच्या पुढं आपल्याला जायचं आहे. मग मुद्रा भाग 1 लॉन्च केलाय, जो होऊन गेलेला आहे. ज्यांनी केलेला नाही, ज्यांना अजून सराव आपण तिथे ध्यानासहित सराव करणार आहे. आता जसं श्रद्धा मॅडम किंवा सविता मोहिते मॅडम मुद्रा शाळांमध्ये घेतात. श्रद्धा मॅडममध्ये मी म्हटलं व्हिडिओ करा. ते पण माझं काम होऊन जाणार आहे. व्हिडिओ तर रेकॉर्डिंग आहेच आहे मुद्राचं. कारण मुद्रांचा कोर्स वेबसाईटवर होताच. पण ते व्हिडिओ तसे नाही. सुंदर जसं ॲडव्हान्स मुद्रांना मी केलं, मस्त म्युझिक आणि सगळं सांगत तुम्ही ती मुद्रा करत ऐकला, त्याचे फायदे ऐकले. तसंच करायचं. म्हणजे हे व्हिडिओ तुम्हाला शाळांमध्ये किंवा कोणत्याही तुमच्या कार्यक्रमांमध्ये वापरू शकता तुम्ही. माझी परमिशन घेऊन. मला न सांगता काही करायचं नाहीये. तर म्हणून ते व्हिडिओ मी करणार आहे. त्या दृष्टिकोनातून मग कोर्सही घेणार आहे. आणि तेच व्हिडिओ आपण वापरू किंवा मी इथे बोलेल त्याचं रेकॉर्डिंग करू. तर असंही त्यात प्रयोजन आहे. मग ते मुद्राचे व्हिडिओ म्हणजे की मुद्रांचं सुद्धा खास सेशन शाळांमध्ये होईल. कुठेही होईल. कारण मुद्रा फारशा कोणाला माहिती नाहीत. पण मुद्रांची पॉवर आता वाढत जाणार आहे. महत्त्व वाढत जाणार आहे. म्हणून बेसिक मुद्राला जवळ-जवळ 16 आता बघितले मी 16 लोकं जॉइन झालेत. वेळेत जॉइन व्हा. मी मुद्राला जॉइन करून घेणार नाहीये वाटेल तेव्हा. तुम्हाला असं वाटत असेल, की मी आदल्या दिवशी होते आणि 2 दिवसांनी होते. बिलकुल नाही. मी अजून ठरवलं नाही. मी त्याच्यात तारीख दिलेली आहे कधीपर्यंत. पण एकदा का मग मी त्याची मीटिंग घेतली किंवा संकल्प सांगितले किंवा काही तिथे कम्युनिकेशनला सुरुवात केली, की त्यानंतर मी मुद्राला जॉइन करून घेणार नाहीये. तुम्हाला आत्ता सवयच लागली पाहिजे 2026 मध्ये. जर काही छान कोर्स करायचे, वेळेत डिसिजन घ्यायचं. जसं शिवसर्वोदयाचं मी सांगितलंय. पुन्हा एकदा अपॉर्च्युनिटी दिलेली आहे. भाग 1 ला सुद्धा. 23 तारखेला सुट्टी येतेय कोणीतरी सांगितलं. 23 जानेवारीला शिवसर्वोदय शास्त्र भाग 1 आहे. संधी घ्या आणि तुमच्या कॉन्टॅक्ट मधल्या लोकांना जरूर तुम्ही हलवा. यायला सांगा आणि जे नवीन चांगले साधक आहेत, ध्यानातले आहेत, आध्यात्मिक आहेत, त्यांना सुद्धा मी घेणार आहे. ज्यांना काही बॅकग्राऊंड नाही त्यांना मात्र मी ध्यान घेणार नाहीये, सांगते श्रद्धा मॅडम. तर हे महत्वाचं मला सगळ्यांना अपील करायचंय, की तुम्ही सगळ्या जुन्या लोकांनी शिवसर्वोदय भाग 1 चांगल्या लोकांना करायला लावा आणि मुद्रा पण करायला लागा. कारण मुद्रा भाग 1 झालं की नंतर काय उपयोग आहे? भाग 2, भाग 3 ला काही घेईल की नाही माहिती नाही मला. कारण शिवसर्वोदय शास्त्र भाग 3 मध्ये ॲडव्हान्स आहेत. त्या डीएनए ॲक्टिव्हेशन मुद्रा आहेत. त्या गूढ त्या फॉरेन ऑथरच्या पुस्तकातनं घेतल्या त्या मुद्रा आहेत. पण आपल्या बेसिक मुद्रा, आपल्या तत्वाप्रमाणे, आपल्या रोगाप्रमाणे, आपल्या ध्यानधारणेला वाढवणाऱ्या मुद्रा असंख्य मुद्रा आहेत. मग हा बेसिक 1 नाही झालं, तर मग बेसिक 2 ला कसं काही घेईल मी, नाही घेईल माहिती नाही. त्यामुळे तुम्ही सर्वांनी काम करायचं आहे. आपल्या जवळचे लोकं, आपण ज्यांना जोडले होते, आपल्याला जे माहिती आहेत, आपल्याला ग्रुपमध्ये दिसत नाहीयेत, हे सगळं कोऑर्डिनेटरनी तर कराच करा ही कामं. आणि कोऑर्डिनेटरनी यावेळेला ॲक्टिव्ह व्हा, नाहीतर मी काही कोऑर्डिनेशन करून देणार नाही. मी काढून टाकणार आहे कोऑर्डिनेटर म्हणून. कारण कोऑर्डिनेशनचं काम सुलक्षणा मॅडम शिवाय कोणीही करत नाही. तुम्ही येऊच नका पुढं कोऑर्डिनेटरला. मला रिक्वेस्ट आहे. तुमच्याच्यानी झेपत नाही. तुम्हाला काही कळत नाही. काय केलं पाहिजे स्वतःहून तर काही करत नाही. सांगितलेलं पण होत नाही. नुसतं लिंक टाकणे म्हणजे कोऑर्डिनेशन आहे का? सगळं सांभाळायचंय तिथे, कम्युनिकेशन करायचंय, ग्रुप लोकांना कॉन्टॅक्ट करायचे, लोकांना सांगायचंय, लोकांशी कम्युनिकेशन करायचंय, त्यांना मोटिव्हेशन द्यायचंय, नवीन साधकांना आपल्या ग्रुपवर माहिती द्यायची आहे. बास हे कोऑर्डिनेशन सुद्धा यावर्षी नको मला तुमचं कोऑर्डिनेशन. मला झेपेल तेवढं मी करेल. मी आता तरी फक्त सुलक्षणा मॅडमला पुढे घेऊन चालली आणि त्यांना सगळ्या ग्रुपमध्ये मी ॲड करून टाकले मोफत. बघताय तुम्ही. कारण एकमेव त्या वेळ देतायत. एकमेव त्या कम्युनिकेशनला काहीतरी हे करतायत. लिंक घेतायत, रेकॉर्डिंग करतायत. बाकीचे तुम्ही नुसतं लिंक टाकताय म्हणजे काही कोऑर्डिनेशन आहे का? नाही. आता शाळांमधनं प्रोग्राम घ्यायला सुद्धा काहीच लोकं पुढे येतायत. बाकीच्यांचं काय चाललंय? काही प्रशिक्षण घेतलेल्यांनीच करायचं. आता मला एक म्हणत होत्या मॅडम सातारच्या.
म्हटलं असं काही नाहीये. तुम्हाला आहे कॉन्फिडन्स तुम्ही जाऊन घेऊ शकता. प्रशिक्षणाची पाहिजेनच, घेतलेलंच पाहिजे असं काही नाही. आणि तुम्ही काही ध्यानच घेतलं पाहिजे शाळेत असं काही नाही. तुम्ही तुमचं काही घेऊ शकता. आता जीवन विकास पण सुरू होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला काय येतं ते तुम्ही जाऊन घेऊ शकता. शाळेतच जायचंय असं काही नाही. अनाथाश्रमांमध्ये जा, कुठेही जा. जिथे गरज आहे तिथे जा. काय खर्च येईल तुम्हाला? जाण्याचा खर्च येईल, काय द्यायचा खर्च आहे, खाऊ द्यायचं आपण देऊ ना. आपल्याला कमी आहे का देणगीचं? आता बघा श्रद्धा मॅडमने विचारलं. आपण आता असं ठरवलंय का देणगीच्या बाबतीत आपलं अकाउंट सुरू नाहीये ना निगमचं. म्हणून आपण कार्यक्रम आला की घेतोय मागून, कार्यक्रम आला की मागून घेतोय. आणि सविता मोहिते मॅडमकडे द्या म्हटले, तुम्ही देऊ शकता श्रद्धा मॅडम. तर ते द्या, त्याचा रेकॉर्ड ठेवतोय आपण कोणाच्या खर्चातनं काय चाललंय. परवा मी म्हटलं सुषमा मॅडम आणि सुवर्ण ख्रिस्ती मॅडम दोघींच्या पैशातनं आपण करून आलो. तसं तुम्ही द्या. म्हणजे कार्यक्रमही आपण ठरवतोय. त्याचं तुमचं कुठं जातंय ते पण कळतंय तुम्हाला. पण जास्त देऊ नका. थांबा, संकल्प ठेवा, तुमच्याजवळ ठेवा. आता हे जरा अकाउंटचं काय होतंय बघूयात. पण अगदीच तुमचं काही असेल तर तुम्ही सविता मोहिते मॅडमकडे देऊन ठेवू शकता. तर याच्यामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी सगळ्या जुन्या साधकांना सांगते. मुद्रा आणि शिवसरोदय शास्त्र. कारण एकदा का ते होऊन गेलं, की मग या नवीन चांगल्या लोकांना किंवा जुने जे रेंगाळत पडलेले आहेत, त्यांना परत चान्स जाणार. लवकर भाग 1 होणार नाही. आता सुद्धा कसा काही तो लॉन्च झाला भाग 1 आणि भाग 4 मला करायचा नव्हता, तर तोही लॉन्च होऊन बसलाय आणि भाग 4ला जास्त नावं आलेली आहेत. मग भाग 4 तर मी फायनल केलेला आहे 26 जानेवारीला. लक्षात घ्या. ज्यांना भाग 4 करायचंय 26 जानेवारी बुक करा. आणि जर भाग 3 पण मी घेतला, भाग 3 आणि 4 मी काही सगळे घेणार नाहीये. तुमची चॉईस येणार आहे त्यावरनं मी ठरवलं. आता भाग 4ला नाव आलं, मी भाग 4 फायनल केलं. भाग 3ला नाहीये, भाग 2ला नाव आलीत. भाग 1ला पण नाही नावं. तर जी नावं येईल तेव्हा मी घेईल. पण समजा जर मी भाग 3 घेतला, तर 1 दिवस ऑनलाईन घेणार आणि भाग 4चा सुद्धा 1 दिवस ऑनलाईन घेणार. 1 दिवस तिथे घेणार. कारण काही ऑनलाईन रेकॉर्डिंग्ज आहेत आणि काही पी आहेत, ज्याला चित्र महत्त्वाचीच आहेत. ते मग तिथे घेण्यापेक्षा 1 दिवस ऑनलाईन आणि 1 दिवस ऑफलाईन असं भाग 3 आणि भाग 4 होईल. किंवा जर मग काहीच नाही घेतलं, मी भाग 4च घेतला, तर मग 25 आणि 26ला 26ला फायनल आहेच आहे. मग 25 आणि 26 ठरवेल मी. कारण मग तुम्हाला तिथे राहायचाही प्रॉब्लेम येतो. म्हणून त्या दृष्टिकोनातून मग 1 दिवस ऑनलाईन आणि एका दिवसात शक्य नाही भाग 3 आणि भाग 4. भाग 3 मध्ये तर खूप आता भाग 3चंही मॉनिटरिंग मी घेणार आहे परत. फॉलोअप जे काही आहेत शंका, अजून काही डिटेल आहे. कारण पंचतत्व खूप महत्वाचं आहे. आपल्याला खूप डिटेल डिस्कस करायचं. तर हे झालं मुद्रांचं सांगून. फेस योगा आहे 8 ते 12. 4 वाजताची टायमिंग ठेवली फेस योगा. आता ज्ञानबोध संपला. आजच खरं माझ्या दृष्टीने संपला होता. पण मॅडमनी लिंक टाकली म्हटलं चला हे पण आलंय हातात बघू. तर ज्ञानबोध संपला आपण आता. त्याऐवजी 4 ते 5 आपण हे ठेवलेले फेस योगा. माधुरी मॅडमचं. माधुरी मॅडमचं जे वेळेला ज्यांनी मागच्या वेळेला फेस योगा केला, अतिशय सुंदर त्या घेतात आणि सौंदर्यापेक्षा पण आरोग्यावर फोकस केलेले आहे. तर ते करायचं असेल तर 4 वाजताच ठेवलेले आहे. त्याची फी लवकर भरून घ्या. ग्रुप केलेला आहे. मला वाटतं 1-2 जॉइन झालेले आहेत. त्याच्यानंतर मुद्रा 8 ते 12 फेस योगा संपला की 13 ते 17 हस्तमुद्रा आणि मग 17 नंतर आपल्याला शंकराचार्यांची पुस्तकं किंवा भागवत हे आपलं भगवद्गीता घ्यायची. तर भगवद्गीताचेही संकल्प काहींनी पेरले. अध्याय घ्यायचा आहे. काहींनी नाही पेरले. तर ते तुमच्याकडे पुस्तक असेल तर घ्या. संकल्पात लिहा. आज तरी संकल्प लिहा. आता शनिवार, रविवार येईल. त्यावेळेला तरी ते लिहा सगळं. भगवद्गीता तुम्हाला जास्त लोकांना घ्यायची आहे आपल्या दासबोध सारखी. तर तुम्ही पुढे या भगवद्गीता घ्यायला. तर हे झालं कार्यक्रमांचं. आणि त्याच्यानंतर आपलं आज सुरू झालेलं आहे प्राणायाम योगा. आता प्राणायाम योगा सुद्धा मी फी भरा म्हणते, भरा म्हणते. काही लोकं लवकर भरतच नाहीत. आपल्याला तेवढं तरी सांगता आलं पाहिजे. फी भरली पाहिजे असं काही नाही. म्हणा ना, मी जॉइन होते आणि 2 दिवसांनी भरते. तुम्हाला काही प्रॉब्लेम आला सांगू शकता. असं काही नाहीये. कित्येक लोकांना मी फी शिवाय जॉइन करून घेते. पण त्यांनी मला सांगितलेलं असतं. काही तुमची अडचण असेल, ते सांगून तुम्ही जॉइन करा. मिस करत जाऊ नका. आता आज पहिलाच दिवस, मग प्राणायामाचा मिस करून काय उपयोग आहे? तसंच आता 9 वाजता हे सुरू होणार आहे. काहींनी मला सांगितलं, शिवसरोदयप्रमाणे जेवण सुरू केलं. खूप छान वाटलं. त्यासाठी पण टायमिंग बदलले. तर प्राणायाम किंवा ओंकार ध्यान कराच मी तुम्हाला सांगितले दोन्हीपैकी एक. त्याच्या उलट तुम्ही ठरवा काय करायचं. नाहीतर घरात तरी करा. असं काही नाही वर्गाला जॉइन झालं पाहिजे. तुमचं तुम्ही सुरू करा.
काही हरकत नाहीये. कारण तुम्ही सुरू केलं मेन म्हणजे त्याचं महत्व आहे साधनेत म्हणून. मग तुमचं तुम्ही केलं तर अजून उत्तम. तुमची गडी बसूनच जाईल आणि नसेल होत तर आधी शिका आणि मग गडी बसवा. 1 महिना करा, 2 महिने करा. मग जसं मी नाही का करत आहे, मी करतेच आहे प्राणायाम. मी काही वर्गातनं नाही करत आहे. माझं शेड्यूल आहे. कारण शेड्यूलप्रमाणे मला आवडतं. आता सकाळी झालं तर मी बघेल. 11:30 ला माझं जेवण झालेलं असायचं ना. 10:00च्यात माझं जेवण होतं. तर हे सगळं मला सांगायचंय. शिवसरोदय शास्त्र आणि मुद्रांना तुम्ही ज्यांना जोडलंय त्या बघा, त्यांना हलवा. कारण मग ही वेळ परत मला भरून काढायला मागं जड जाणार आहे. आता काय झालंय वेबसाईट गेली आपली. वेबसाईट गेल्यामुळं चॅलेंजेस आहे. आता व्हिज्युअलायझेशन जे आहे महत्त्वाचं टेक्निक बरेच प्रापंचिक अडचणी आहेत. तर तो मी विचार करते शिवसरोदय शास्त्र भाग 1 मध्ये नवीन लोकांना तरी मला इन्क्लूड करता आलं तर मी करणार आहे. कारण त्यांनी रिझल्ट सगळ्यात सुपरफास्ट टेक्निक आहे. तर ते भाग 1 मध्ये मी इन्क्लूड करेल. म्हणजे संकल्पाला अर्थ राहील. आपण जे काही पुढे-पुढे चाललोय शिवसरोदयमधनं भाग 1 न दर 15 दिवसाला मीटिंग घेतो. जर व्हिज्युअलायझेशन घेतलं तर संकल्प सुद्धा पूर्ण करण्याचं एक सुपर फास्ट टेक्निक येईल. नवीन लोकं कोण येतात त्याच्यावर मी ठरवेल ते. तर हे 2 मला महत्त्वाचं सांगायचं आहे. तुम्हाला काही शंका आहे का या बाबतीत काही विचारायचं असेल तर विचारा?